घाटमाथ्यावरती जो काही मुसळधार पाऊस पडत आहे त्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होताना तर बघायलाच मिळते। परंतु त्याचबरोबर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडायला चालू झालेले आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय हे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे। या स्वयंचलित दरवाजेचे जे काही आता 4 दरवाजे उघडलेले आहेत, तुम्ही या दृश्यांमधून तुम्ही बघू शकताय की सध्या आज 3 ऑगस्ट आहे। 3 ऑगस्टच्या सायंकाळी 4 वाजता या राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून एकूण 4 दरवाजे उघडलेले आहेत। साधारणतः या दरवाजामधून 5272 क्युसेक इतका विसर्ग या भोगावती नदी पात्रामध्ये होतो। तर इथून बीओटी तत्व आहे याच्यामधून 1400 क्युसेक हा विसर्ग चालू आहे। त्यामुळे साधारण 7112 क्युसेक विसर्ग हा भोगावती नदीमध्ये होत आहे। त्यामुळे सातत्याने इथले जे प्रशासन आहे ते प्रशासन नागरिकांना सांगत आहे की सतर्क राहावा, कारण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यामुळे धरणांच्या जे काही स्वयंचलित दरवाजे आहेत ते कधीही उघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे काही नदीकाठचे लोक आहेत त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही इथल्या प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। तसेच जर बघायला गेलं तर या धरणामधून जो काही भोगावती नदीपात्रामध्ये जो होणारा विसर्ग आहे त्यामुळे पंचगंगेची नदीची जी काही पातळी आहे ती हळूहळू वाढताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे जे काही छोटे मोठे बंधारे जे काही येतात ज्या नदीवरती ते बंधारे देखील आता ओसडून भरायला जाताना दिसतात आपल्याला। त्यामुळे साधारण 130च्या वरती बंधारे आपल्याला आता सध्या ओव्हरफुल झालेले आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे इथले संबंधित जे काही आता प्रशासन आहे ते अलर्ट मोडमध्ये आलेले आहे। त्यामुळे आम्ही आमच्या केके न्यूजच्या माध्यमातून राधानगरी असेल किंवा काळमवाडी असेल सातत्याने आम्ही तुम्हाला इथल्या ज्या काही अपडेट आहेत तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही पाऊस आहे। त्यामुळे कृपा करून कुणीही उल्लडबाजी करू नका। ज्या काही प्रशासनाकडून ज्या काही सूचना येत आहेत त्या सूचनांचं पालन करा, कारण जर काय आपण पालन केलं नाही तर कदाचित एखादा अनर्थ घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे धरणाचे जे काही दरवाजे उघडत आहेत ते लक्षात घेता नागरिकांनी ज्या काही प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करावे। कॅमेरामन संकल्प मोरेसह मी मिलिंद कांबळे, केके न्यूज, राधानगरी। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।